फक्त 2च थेंब पाण्यामध्ये मिक्स केले आणि न घासता तेलकट झालेला, चिकट झालेला किचन ओटा एकदम असा या पद्धतीने चकाचक असा झाला. फक्त 10 मिनिटांमध्ये किचन स्टाईल किचनमध्ये गॅसची शेगडी, सिंकचे कॉक किंवा नळ एवढं फक्त बेसिन एकदम चकाचक झालं न घासता. आता पाणी घेतलेलं आहे आणि पाणी घेताना ते थोडंसं कोमट केलेलं आहे. थंड पाणी न घेता कोमट पाणी घेतलं आणि त्यामध्ये कुठल्याही शॅम्पूचे 2 थेंब टाकलेले आहे. अजून एक म्हणजे यामध्ये विम लिक्विड जेल टाकलेलं आहे, तेही फक्त 2च थेंब. आता हे जे विम डिशवॉश आहे लिक्विड, ते आणि शॅम्पू एकदम पाण्यामध्ये मिक्स केलेला आहे. कॉटनचा कपडा किंवा स्पंज असतो तो घेतला आणि फक्त या पद्धतीने जे किचन ओट्यावर ज्या वस्तू आहे म्हणजे मिक्सर, गॅसची शेगडी, सिंकचे नळ, त्याला फक्त असं चोळलेलं आहे. कितीही तेलकट किंवा बेसिनजवळ भांडे घासतो त्याचे डाग पडलेले असले, काही सेकंदात हे फक्त चोळायचं किंवा या पाण्याने जे लिक्विड केलेलं आहे त्याने धुवायचं. कपडा किंवा स्पंज घेतलं की जास्त लिक्विड लागत नाही. या पद्धतीने फक्त 10 मिनिटातच किचन ओट्याची डीप क्लिनिंग होती. आता सगळ्या किचन स्टाईलला हे जे लिक्विड केलेलं आहे ते लावून घेतलं. गॅसची त्यालाही हे लिक्विड जे आहे ते लावलं. काही वेळेस किचन ओटा असा सफेद पडतो किंवा तेलकट डाग पडतात त्या, पण 8 दिवसातून या पद्धतीने किचन ओटा धुतला की किचन ओटा किंवा किचन स्टाईल किंवा किचन ओट्यावर ज्या काही वस्तू असतात त्या अजिबातही तेलकट किंवा चिकट होत नाही. फक्त शॅम्पूचे आणि डिशवॉशचे लिक्विड डिशवॉशचे 2 थेंब घेतलेला आहे. त्यामध्ये सगळा किचन ओटा, सिंक. आता आम्ही हे जे मिक्सरला तेही त्या कॉटनच्या कपड्याने त्याने पुसून घेत आहे. फक्त 2 थेंब टाकलेले आहे तरीही खूप असा फेस झालेला आहे याचा. या पद्धतीने थोडं पाणी टाकून किचन ओटा धुवून घेतला. कुठंही घासावा लागलं नाही. फक्त त्या लिक्विडने किचन ओटा चोळला आणि पाणी टाकलं. आता हे जे पाणी टाकलेलं आहे त्याच कॉटनचा कपडा स्वच्छ धुवून त्याच कपड्याने हे पाणी जे आहे ते काढून घेऊ.
या पद्धतीने पुन्हा सुक्या कपड्याने पुसलं तर एकदम असा चकाचक किचन ओटा, सिंक, हे नळं, गॅसची शेगडी सगळं काही एकदम चकाचक असं झालेलं आहे.